कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गायतोंडे, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा। हे प्रकरण आज निकालात निघायलाच हवं। पण मॅडम, तुम्ही नक्की काय करणार? काही करण्या अगोदर आपल्याला आधी पोलिसात तक्रार नोंदवावी लागेल। नाही ते करूच गायतोंडे, पण आधी या माणसाने जी चूक केली आहे ना त्याची त्याला भरपाई द्यावीच लागेल। खूप मोठा गुन्हा केलाय आणि आज जर मी इथून अशीच निघून गेले तर या मुलीचा आत्मविश्वास ढासळेल आणि मी स्वतःला काय उत्तर देऊ? मी असं अजिबात करणार नाही। आज मी या मुलीला न्याय मिळवून देणारच। म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? कळेल ना, थोड्याच वेळात कळेल तुम्हाला। काय तोंडे, शिपायाला सांगून सगळ्या मुली बाहेर बोल। येस। फाळके सर, तुम्ही असं काहीही केलं असेल तर आत्ताच कबूल करा। बिलकुल नाही, त्या मॅडम उगाच कांगावा करत आहेत। नाही, मी कांगावा करत असेल कदाचित, पण या सगळ्या मुली तर खोटं बोलणार नाहीत ना। कसं आहे, तोंडाला रक्त लागलेला लांडगा रोज वेगवेगळ्या क्षयांची शिकार करत असतो। मला 100% खात्री आहे, या माणसाने फक्त या एका मुलीला नाही तर बऱ्याच मुलींना त्रास दिलेला असतो। मला सांगा, तुमच्यापैकी किती मुलींना या माणसाने त्रास दिलाय? बरं ठीक आहे, दिव्या तुझ्या मैत्रिणी असतीलच ना? हो, तिकडे। तुमची ही मैत्रीण दिव्या अशी शांत असते? नाही मॅडम, ती मागच्या आठवड्यापासूनच अशी वागायला लागली। आधी तर ती खूप छान खेळायची, बोलायची। मग तिने तुम्हाला कधी काही सांगितलं नाही? तुम्ही सगळेजणी असं शांत राहिले तर कसं होईल? तुम्ही असं शांत राहताय ना, म्हणून दवाखान्यापासून ते शैक्षणिक ठिकाणापर्यंत कुठलीही मुलगी सुरक्षित नाहीये। अशा कित्येक मुली आहेत ज्यांना रोज त्रास होतो पण ते बोलतच नाही। तुम्ही का घाबरताय बोलायला? हे तुम्ही असं शांत राहता ना, म्हणून या अशा माणसांना प्रोत्साहन मिळतंय, लक्षात असू द्या। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा तो अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो। तुम्ही जर सगळ्याजणी एकत्र आलात ना तर कोणाची टाप नाहीये तुमच्या अंगाला हात लावण्याची। तुम्ही का शांत आहे? बोला ना काहीतरी। तुम्हाला कोणाला त्रास झालाय का याआधी? मला सांगा, प्लीज सांगा, बोला काहीतरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।